तर नमस्ते मंडळी, तुम्ही जे समोर बैल बघताय बैलाचं नाव राजा आहे. बैल श्रवण शेठ काटकर, येवलेवाडी पुणे इथला बैल आहे. बैल मैसुरी आहे. बैल आता दाताला 4 दात आहे. बैल 1 नंबर पळतोया. बैल आता पुण्यामध्ये आहे. बैल चांगला पळतोया. बैल दोन्ही खांदी आता चांगला पळतोया. बैल चांगल्या मोठ्या मैदानात राहिला आहे. परत बैलाच्या भरपूर बिनजोड झाल्या त्या. बैलानं बऱ्याच ठिकाणी गट काढलाय. बऱ्याच ठिकाणी 2-3 मैदानात बैल राहिलाय. पण बैलानं चांगल्या मोठ्या बैलांच्या गाड्या मारल्या आहेत नामांकित बैलांच्या. परत बैल मोठ्या बैलांच्या बरोबर पळालाय. आपला राहुलभाई पाटील 1001 यांचा किसना, नकऱ्या 74 रांजणगावचा गुरु. तर विषय काय झाला या, जेव्हा ही मोठी चांगली बैल मिळाली त्या टायमिंगला बैल गट काढलाय, सीमे काढलाय, बैल शिरला या. आणि म्हणावं असं बैलाला आता पैरवणं झाली ती, म्हणजे चांगलं जेव्हा पैरा मिळालाय त्या टायमिंगला बैल गुलाला शिरलाय. बैलाला फक्त खाली थोडासा तळ कमी आहे, बाकी काय अडचण नाही. बैल जर गाडी आली आणि बैला जर गाडी घासली तर बैलाच नाद करायचं नाही. बैल अजिबात शेजारची गाडी पुढे जाऊन देत नाही. शेजारच्या गाडीनं पुढे जायचंच नाही. बैल स्वतः फक्त पलीकडच्या बैलांना गाडा द्यायचा. बैल स्वतः सगळं गाडी ओढून घेऊन गावाला लावतोय. त्या बाबतीत बैलाचा नाद करायचा नाही. तर विषय काय झाला या, बैलाचं मालकाचं म्हणणं असं आहे की एवढा चांगला बैल पळून बैलाला चांगलं बैलाच्या लेवलचं पैरं भेटत नाही. आणि ज्यावेळी बैलाला चांगलं बैलाच्या लेवलचं पैरं भेटले ती त्यावेळी बैलाचा गुलाल झाला आहे. जर आपल्यापैकी असा कोणाचा ह्या लेवलला बैल पळतो या ह्या रेंजला, वर बैलाची व्हिडिओ बघा. बैलाची व्हिडिओ मी दिली तीच, वाटलं सर मालकाकडं अजून मागून घ्या. वर मालकाचा नंबर देतो या. आणि आपल्यापैकी ह्या लेवलला बैल कोणाचा पळतो ह्या रेंजला, तर वर मालकाचा नंबर दिलायच. पैऱ्यासाठी मालकाशी कॉन्टॅक्ट करा आणि पैरा करू शकता. बैल चांगला पळतो या. आणि आपल्यापैकी असं कोणाचा काही व्हिडिओ करायचा असेल पैऱ्यासाठी किंवा विक्रीसाठी, तर आपल्या आयडीला फॉलो करून घ्या आणि मला मेसेज करा आणि या बैलाची व्हिडिओ